चैम्बूर के विधायक प्रकाश फातर्पेकर के हाथों कांस्य मसाज यंत्र स्वामी चरण केंद्र का उद्घाटन संपन्न। मुंबई चैम्बूर के विधायक प्रकाश फातर्पेकर के हाथों कांस्य मसाज यंत्र स्वामी चरण केंद्र का उद्घाटन किया गया। रिद्धि धर्मेंद्र म्हात्रे के नेतृत्व में काफी कम दर पर शुरू इस केंद्र का फायदा चैम्बूर और आसपास के इलाके के सामान्य लोगों को होगा। इस उद्घाटन अवसर पर वार्ड 152 की पूर्व नगर सेविका आशा मराठे, स्वामी चरण की संस्थापिका दर्शना और लोकमान्य ठिल्लक लाइब्रेरी के पदाधिकारियों के अलावा आम लोग भी मौजूद थे। आनंद श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज, मुंबई। बरं, आपण जी ही थेरपी देतो आहे ती कास्याच्या प्लेटवरती देतो आहे। कास्य म्हणजे काय? ब्रॉन्झ मेटल, जे आपल्या शरीरासाठी आपल्या शरीरातून एक्स्ट्रा हीट आणि टॉक्सिन्स काढण्याचे त्याचे गुणधर्मच आहे। ते पुरातन काळापासून चालत आलेले आहे। प्लस आपण काय केलेले आहे, त्यावरती ॲक्युप्रेशर पॉइंट दिलेले आहेत। त्या ॲक्युप्रेशर पॉइंटने आपली जी मशीन आहे ती क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरून आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाच्या ज्या नसा आहेत त्या आपल्या तळपायात असतात, त्या तळपायांना फ्री करून, म्हणजे नसांना फ्री करून तिथलं ब्लड सर्क्युलेशन आतून इम्प्रूव्ह करत असतं। प्लस एक्स्ट्रा हीट आणि टॉक्सिन्स निघाल्यामुळे आपली जी बॉडी आहे आतून क्लिन्झिंग होते आहे। सो अशा प्रकारे त्यांना जे आपल्याकडे येणारे पेशंट आहेत त्यांना बरं वाटायला लागतंय। जसं पेन आहे, वात, कफ, पित्त रिलेटेड किंवा बीपी आहे, शुगर आहे, मायग्रेन आहे, त्यावरती त्यांना अगदी आठवड्याभरामध्ये त्यांना फरक जाणवायला सुरू होतो। आता प्रत्येकाचं जे रिकव्हरी टाइम आहे ते प्रत्येकाचं वेगळं आहे, कारण आपल्या प्रत्येकाची शरीरयष्टी वेगळी आहे। सो कोणाला एका महिन्यात फरक जाणवतो, कोणाला 2 महिने, कोणाला 3 महिने। व्हेरिकोस वेन सारखं ज्यांना ऑपरेशन पर्यंत जावं लागतं, नी रिप्लेसमेंट करावं लागतं, त्यांच्यासाठी मी ते सांगू इच्छिते की तुम्ही एकदा थेरपीला सुरुवात करून बघा आणि त्यामध्ये रिझल्ट तुम्ही स्वतःच पाहू शकाल। आपली जी थेरपी आहे ती 10 मिनिटाची थेरपी आहे। जास्तीत जास्त तुम्ही 20 मिनिटं घेऊ शकता, त्याहून अधिकची म्हणजे आपल्याला आवश्यकताच नाहीये। असं नाही की 20 मिनिटाचे 40 मिनिटं घेतले तर आपल्याला डबल फायदा होईल, असं नाहीये। एव्हरी डे तुम्ही रोजचे 10 ते 20 मिनिटं ही थेरपी घेऊ शकता आणि त्यातच तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आणि कृपाशीर्वादाने आज या ठिकाणी स्वामी चरण या संस्थेमार्फत माझी सौभाग्यवती सौ रिद्धी म्हात्रे यांनी ही जी स्वामी चरण संस्थेचे संचालिका आहेत दर्शना मांजरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चेंबूरमध्ये पहिलीच ही संस्था सुरू करण्यात आलेली आहे। आम्हाला खरोखर आज परम भाग्य आहे की ज्या वास्तूमध्ये आपण उभे आहोत त्या वास्तूला प्रचंड इतिहास आहे। ही वास्तू 100 वर्ष जुनी आहे। लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर 1 वर्षातच ही लायब्ररी सुरू झाली, म्हणून लोकमान्य टिळक लायब्ररी असे या संस्थेचं नाव विठ्ठल नारायण पुरव यांनी दिले होते। गेल्याच वर्षी आम्ही याचा शतक महोत्सव देखील साजरा केला आणि अशा या पवित्र वास्तूमध्ये आम्ही स्वामी चरण या संस्थेमार्फत लोकांची सेवा व भक्ती तसेच महिला सक्षमीकरण या तीनही गोष्टी एकत्रित करीत आहोत। याचा आम्हाला खरोखर अभिमानी आहे आणि भाग्य देखील आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय माफक दरात अशी आपण ही सेवा देतो। लोकांना, सर्वसामान्यांना परवडेल अशी ही सेवा आहे। साधारण त्याला वेगवेगळे पॅकेजेस देखील आहेत। जेव्हा आपल्याकडे नागरिक येतील किंवा काही एखाद्याला छोटा मोठा आजार असेल, ब्लड प्रेशर असेल, त्याचे देखील येथे निराकरण केले जाईल। माझी सौभाग्यवती रिद्धी म्हात्रे हिला सुरुवातीपासूनच असे वेगवेगळे उपक्रम राबवायची इच्छा असायची। साधारण 5 वर्षापूर्वी तिने पॉवर योगा याचं ट्रेनिंग घेतलं आणि पॉवर योगा आमच्याच घरामध्ये एक छोटासा स्टुडिओ तिने सुरू केला। 5-6 वर्ष हे तिने सेवा लोकांना दिलेली आहे। 15 वर्षापूर्वीच जेव्हा दर्शना मांजरेकर मॅडम यांच्याशी आमचा संपर्क झाला दैसर या विभागामध्ये, जेथे हिचं माहेर आहे, आणि त्यावेळी या संस्थेविषयी आम्हाला माहिती मिळाली। त्याचवेळी रिद्धीने मनात पक्क केलं की आपल्याला हा उपक्रम राबवायचा आहे आणि खरोखर मॅडमला आणि रिद्धीला मानलं पाहिजे, धन्यवाद दिले पाहिजेत। 15 वर्षात इथे आपल्या आमदारांच्या हस्ते उद्घाटन होईल, नगरसेविका हजर राहतील असं मला देखील वाटलं नव्हतं, पण यामध्ये तिचा मोठा श्रेयाचा वाटा आहे आणि माझ्या दोन्ही मुलींनी तिला संपूर्ण सहभाग दिलेला आहे। हा उपक्रम राबवताना अनेक गोष्टींच्या अडचणी येतात, पण त्या अडचणींवर मात करायची तिने तयारी केलेली आहे। कारण का ट्रेन स्टाफ मिळणं हे खूप कठीण असते, कोणत्याही गोष्टीत सातत्य मिळवणं। कारण का हे जो कामगार वर्ग असतो कधी कधी ॲब्सेंट राहतो, काही कारणास्तव ॲब्सेंट राहतो, त्यावेळी तिला स्वतःला हजर राहावं लागणार आहे आणि
त्यावेळी जर काही प्रॉब्लेम आला, स्टाफ नाही मिळाला, तर मॅडमने आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आपलं हा उपक्रम नक्कीच सामान्य लोकांची वस्ती असल्यामुळे आणि जर तुम्ही हे दर पाहिले तर अतिशय माफक दर आहेत आणि त्याच्यात वेगवेगळ्या सवलती देखील दिलेल्या आहेत. आपला उद्देश नुसतं पैसा कमवणे हा नसून आपल्याला नागरिकांच्या व्याधी देखील दूर करायच्या आहेत. या दुहेरी सूत्रातून आपण आपला उपक्रम करतोय आणि सोबत स्वामींची आपली भक्तिमय मार्ग हा देखील येथे होणार आहे. आणि खरोखर हे जे व्यवस्थापन आहे, या व्यवस्थापनाला मी गेले 15 दिवस त्यांच्याशी व्हॉट्सॲप ग्रुपवर कम्युनिकेट करतोय. त्यांच्या देखील 100पेक्षा जास्त ब्रांचेस झालेल्या आहेत. देश परदेशात त्यांच्या ब्रांचेस झालेल्या आहेत. केरळात गेलेल्या आहेत, हिमाचलमध्ये पुढल्या आठवड्यात त्यांचं उद्घाटन होणार आहे आणि उद्या वसई येथे त्यांचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. पाहू, शक्य झालं तर आम्ही देखील भेट देऊ. रिद्धी नक्कीच भेट देईल आणि अशाच हा उपक्रम पुढे सुरू राहील अशी मला खात्री वाटते. आणि हे जे व्यवस्थापक मंडळ आहे, स्वातंत्र्य सैनिक विठ्ठल नारायण सभागृह, जे लोकमान्य टिळक लायब्ररी व्यवस्थापन आहे, त्यांनी आम्हाला पटापट सगळी कामं करून, कागदपत्र करून ही जागा उपलब्ध करून दिली, म्हणून त्यांचे देखील मी येथे आभार मानतो. आणि येथे लोकांना सर्व आवाहन करतो की जास्तीत जास्त जनतेने, जास्तीत जास्त लोकांनी याचा उपभोग घ्यावा आणि आमचा देखील उपक्रम असा पुढे राहील. त्या दिवशी तर सवलत आहेच आणि पुढे सुद्धा ऑफर सुरू राहणार आहेत. यावर आपल्याला चेंबूर हायस्कूल इथे प्रचलित आहे. चेंबूर हायस्कूललाच टर्न घेतला की पुढे लोकमान्य टिळक लायब्ररी म्हणून आहे, तेथे आपण हे सुरू करत आहोत उपक्रम. मी रिद्धी धर्मेंद्र म्हात्रे आणि हा उपक्रम मी आपल्या सर्वांसाठी सुरू केलेला आहे. यामध्ये जे कास्यबाटी मसाज आपण करणार आहोत तो इतर व्यक्तींना, सगळ्यांना हा फायदा होणार आहे आणि त्यासाठीच आणि त्याबरोबर इथे रोजगार निर्मिती सुद्धा झालेली आहे. याबद्दल मला खूप आनंद होत आहे आणि मी सगळ्यांना कळकळीचं आवाहन करते की त्यांनी सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. हा स्वामीचरण हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, या आमच्या सन्माननीय सदस्य रिद्धी धर्मेंद्र म्हात्रे या लोकमान्य टिळक लायब्ररीच्या सदस्य आहेत आणि मी त्याचा एक सेक्रेटरी असल्यामुळे आम्ही या संस्थेमार्फत जास्तीत जास्त लोकांना याचा आरोग्याच्या दृष्टीने फायदा व्हावा या दृष्टिकोन आम्ही हा प्रयत्न करत आहोत. माझ्या दृष्टिकोनातून हा उपक्रम खरोखरच स्तुत्य उपक्रम आहे आणि वयोवृद्ध जे सिनियर सिटीजन्स, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल अशी मला खात्री आहे. आणि मी त्यांना स्वामींच्या या दिवशी त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि यांचा हा कार्यक्रम जास्तीत जास्त वाढावा, त्यांचं नाव वाढावं आणि स्वामीचरणची संस्था आणखीन वाढावी एवढीच मी त्यांच्याकडे प्रार्थना करतो. नमस्कार. नमस्कार, माझं नाव चंद्रशेखर पाठारे, क्षात्रज्ञ समाजाचा माझी कार्यवाह. ही जी वास्तू आहे ती खरी म्हणजे पवित्र वास्तू आहे. आमच्या ज्ञातिबंधू श्री विठ्ठल नारायण पुरव यांनी स्थापन केलेली ही वास्तू आहे. आज वाचन संस्कृती लयास गेलेली आहे, तेव्हा या वास्तूचं काहीतरी पावित्र्य राखलं झालं पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टीने हा जो उपक्रम आहे, म्हणजे आज आपल्यामध्ये इतके प्रॉब्लेम झालेले आहेत की कुठेतरी मस्तक ठेवायला जागा नाही आणि आजच्या या कार्यक्रमामुळे किंवा हा जो उपक्रम राबवला जाणार आहे त्यामुळे कुठेतरी एक मस्तक ठेवायला जागा आहे आणि त्या अनुषंगाने आपली जी पारंपरिक आयुर्वेद परंपरा आहे त्याचा कुठेतरी सन्मान राखला जाईल असं वाटतं. धन्यवाद. आज गुरुवार आहे आणि आज स्वामींचा दिवस आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि आज ताईंनी चांगल्या प्रकारे आणि इथे लायब्ररीमध्ये हा उपक्रम गाजवतायत आणि महिलांसाठी हा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होणार आहे. कारण जसं सांगितल्याप्रमाणे आपले आई आजोबा ज्यावेळेस आपल्याला पायाला गरमी होत असेल, उष्णता होत असेल, त्यावेळेस आहे ना काशाची वाटी घेऊन आपण तेल लावून मालिश करायचो आणि तेच हे आहे की काशाच्या थाळीवर तेल टाकून हा उपक्रम मी माझ्या ऑफिसमध्ये पण राबवला होता. छान प्रतिसाद आहे आणि सर्वांच्या परवडणार आहे की 40 ते 50 रुपयामध्ये होतंय आणि जे वात वगैरे
असेल त्याच्यावर सुद्धा हे चांगलं आहे. सर्वांनी हा उद्योग करायला, आणि जसं महिला उद्योगिका म्हणून ह्या पुढे आलेल्या आहेत तशाच आणखी महिलांनी हा बिझनेस करायला काहीच हरकत नाही, कारण त्याच्यामध्ये तुमचं काहीही लॉस होणार नाही, लोकांची सेवा होईल. जसं आज स्वामी चरण सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आपण स्वामी म्हणून त्यांची सेवाही करू आणि त्यांना आरोग्यमय मुक्त करण्याचं, आपण एक निरोगीमय मुक्त करण्याचं आपण त्यांना ठरवून जर हे काम सर्व महिलांनी जर हा उपक्रम गाजवला प्रत्येक ठिकाणी तर चांगल्या प्रकारे त्यांना यश सुद्धा मिळेल. बरं, स्वामीचरण अभ्यंग हे आपलं जे आपण जिथे आपण कास्य थाळी फूट मसाज देत आहोत, गेली 3 वर्ष झाली आपण हा उद्योग करतोय आणि महिला उद्योजिका म्हणून आपण आज समाजासमोर उभे आहोत. त्यामध्ये आपण वात कफ पित्त रिलेटेड म्हणजे पादाभंग ही थेरपी सगळ्यांना प्रोव्हाइड करून नॅचरल पद्धतीने, म्हणजे जे आपले आजी आजोबा आपल्यासाठी सोडून गेलेली आहेत ती पद्धती थोडीशी मॉडर्न करून आपण लोकांसमोर प्रेझेंट केलेली आहे. त्यात आपण त्यांना अगदी 40 ते 50 रुपयामध्ये ही थेरपी प्रोव्हाइड करत आहोत. म्हणजे सगळ्यांच्या सर्वसाधारण माणसांच्या खिशाला परवडणारी आहे. त्याचबरोबर एवढ्या 3 वर्षांमध्ये अगदी 250 ते 300 आपल्याकडे असणारा जो स्टाफ आहे त्यांचं पूर्ण घर आपल्या ह्या उद्योगावरती चाललेलं आहे हे मी सांगू इच्छिते. आणि त्याचबरोबर ज्यांना हे व्यवसाय करायचा आहे त्यासाठी अगदी कमी बजेटमध्ये हा आपण व्यवसाय उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर मुंबई महाराष्ट्रासह बाहेरही आपले आउटलेट आहेत सगळीकडे. आणि swamicharanabhyanga.com ही आपली वेबसाईट आहे ज्यावरती सर्व माहिती दिलेली आहे. चांगला उपक्रम त्यांनी घेतला आहे. आणि साई चरण हे जे कास्य थाळी आहे ना, ही आणि कास्य थाळीवर त्यांचं म्हणजे कसं आहे, ही याची आहे ना, पितळेची आहे ना थाळी आपली, कास्य ब्रॉन्झची ही थाळी आहे, याला कास्य म्हणतात. ती कशी म्हणजे कुठच्याही गोष्टी आपण नाही का छोट्याच्या वाटी घेऊन आपण आजी आजोबा आपल्या तळवाना वगैरे घासायचे, तसाच हा मॉडर्न प्रकार आहे. आणि याचा उपयोग हा लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांना याचा उपयोग होईल. आणि ते जे आपले जे टॉक्सिन्स आहेत शरीरातले ते घासल्यामुळे किंवा हे केल्या ते बाहेर पडतील. हा चांगला उपक्रम या दोघांनी चालू केला आहे, त्याबद्दल यांचे धन्यवाद. कधी कधी आम्ही पण येऊ, आम्हाला पण याचा लाभ घेता येईल.